आतून पेटून उठले आमचे महात्मा ज्योतिबा फुले. त्यांनी असा विचार केला की जर अतिशूद्राहून शूद्र जर स्त्रीला वागणूक मिळत असेल तर मग त्यांना मानव म्हणता येईल का? त्या मानव म्हणून या पृथ्वी तलावर सन्मानित आहेत का? असा प्रश्न जेव्हा त्यांच्या मनात निर्माण झाला तेव्हा त्यांनी सुरुवात आपली घरातूनच केली. ते दुसरीकडे गेले नाहीत किंवा कुठलीही क्रांतीची ज्योत ही जेव्हा पेटते तेव्हा ती बाहेर पेटवण्याचा किंवा बाहेर ती रुजवण्याचा प्रयत्न बरेच जण करतात. पण महात्मा ज्योतिबा फुले असे एक विरळे पुरुष होते की त्यांनी ती ज्योत आपल्या घरात पहिल्यांदा पेटवली आणि ती प्रकाशमान व्हायला लागली. हळूहळू जेव्हा ज्योत पेटायला सुरुवात होते तेव्हा लगेच लख्ख तिचा प्रकाश पडत नाही. त्यासाठी तिला हळूहळू हळूहळू पेटावं लागतं आणि जेव्हा ती पूर्णपणे प्रकाशमान होते तेव्हा अख्खा आसमंत उजळून निघतो. आता जरी आपल्याला पाटी पेन्सिल आहे पण त्यावेळेस पाटी पेन्सिल काहीच नव्हती, घरात मुभा नव्हती, सासू सासरे होते. जेव्हा हा प्रस्ताव त्यांनी घरासमोर ठेवला, घरातल्या माणसांसमोर ठेवला ज्योतिबांनी की मी स्त्री शिक्षणाचा ध्यास घेतला आणि मी माझ्या पत्नीला शिकवणार आहे, तेव्हा खरंच काय स्वागत झालं असेल ना त्यांचं. अरे वा, काय छान काम करतोय, किती सुंदर, आम्ही तुला सगळेजण पाठिंबा देऊ. अजिबात नाही. तर त्याच क्षणी त्यांचे जे वडील होते असं काही अघोरी कृत्य करत असतील तर अगोदर घराच्या बाहेर हो, इथे राहायचंय नाही आणि तोंडही दाखवायचं नाही. तुला माहीत नाही स्त्री शिकली म्हणजे समाजामध्ये घाण पसरते आणि जी मुलगी शिकलेली असते त्या मुलीचा नवरा हा मरतो, अशी आख्यायिका पुराणामध्ये होती. पुराणातल्या कथा ह्या खऱ्या नसतात. पण दुःख याचं वाटतं की आजही आपण बऱ्याच पुराणातल्या घटना सत्यात आणतो. श्रद्धा असावी, नाहीतर माझे लहान भाऊ रागावले जाते. आदरणीय मारुती सर, श्रद्धा असावी, नक्कीच असावी आणि श्रद्धेपोटी आपण आपलंसं करू शकतो. श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नसावी. कारण त्यांची जेव्हा जी आर्थ हाक त्यांनी दिली समाजाला महात्मा ज्योतिबा फुले तेव्हा कुठलाच बाहेरचे जाऊ द्या, घरातल्याने त्यांना स्वीकारलं नाही. तर पण मला असं वाटतं कधी कधी काय होतं की दोघांपैकी एकाची खूप तीव्र इच्छा असते बदलण्याची, पण दुसरा जो असतो म्हणजे आपला जो जोडीदार तो अतिशय नकारात्मक असतो. पण काय सुंदर जोडी लावली बघा ईश्वराने. जेवढे महात्मा ज्योतिबा फुले खंबीर होते, ठाम होते स्त्रियांच्या शिक्षणाबद्दल, तेवढ्याच त्यांनी जी साथ घातली त्याला उत्तम पद्धतीने किंवा अति उत्तम आवाजात प्रतिसाद देणाऱ्या सावित्रीमाई त्यांना लाभल्या. असं खूप दुर्मिळ होतं पृथ्वीवर, कारण दोन्ही सारख्या स्वभावाचे सारख्या विचारांचे माणसं एकत्र येतच नाही. पण मला वाटतं कदाचित स्त्रियांचं जीवन बदलविण्यासाठीच की काय ईश्वराने यांची निर्मिती केली असावी. म्हणूनच त्यांच्या हातून हे अतिशय सुंदर कार्य घडलं असावं. घरामध्ये मुभा नव्हती, जेव्हा ते शेतात जायचे, शेतामध्ये जेव्हा सावित्रीमाई भाकर घेऊन जायच्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासाठी, तेव्हा त्यांची काय होती माहिती आहे का, लिहिण्याची जी सोय होती. जमीन ही त्यांची पाटी होती, माती ही त्यांची पाटी आणि आजूबाजूच्या गवताच्या काड्या ही त्यांची लेखणी. इथून सुरुवात झाली निसर्ग शाळा त्यांची, ज्याला आजही खूप आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये खूप महत्त्व आहे. तर अगदीच अशी छान ती पाटी, अगदी कधीच न भरणारी एवढी मोठी पाटी, आणि त्या पाटीवर आई गिरवायला लागल्या सावित्रीमाई. शिकवणारा खूप उत्सुक असतो कधी कधी, पण शिकणारी पण पाहिजे ना. ज्या जोमाने महात्मा ज्योतिबा फुले शिकवत होते त्याच जोमाने सावित्रीमाई सुद्धा लगेच आत्मसात करत होत्या, अवगत करत होत्या. कारण त्यांच्या मनातही कुठेतरी स्त्री शिक्षणाची ज्योती पेटली होती आणि पेटवण्याचं कार्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलं. म्हणूनच कधी कधी एखादं सुंदर कार्य घडते. असं म्हणतात की एखाद्या यशस्वी पुरुषामागे एखादी यशस्वी स्त्री असते. तसेच मला असं म्हणायला आवडेल की एका यशस्वी स्त्रीमागे अतिशय खंबीर कणखर असा हात, पाठिंबा महात्मा ज्योतिबा फुले यांचा होता. एक एक अक्षर गिरवायला लागल्या. गिरवता गिरवता सहज महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात सावित्रीमाईंना, साऊ, प्रेमाने त्यांना साऊ म्हणायचे, तू जो हा ध्यास घेतलाय तुला माहिती आहे का की समाजामध्ये आपल्याला खूप याचं स्वागत होईल का? अजिबात होणार नाही. हे जेव्हा तू अक्षर आत्मसात करशील, ते जेव्हा तू प्रत्येक स्त्रीमध्ये पेरशील, तेव्हा खऱ्या अर्थाने आपण यशस्वी होऊ.
आपल्याला स्त्री शिक्षणाचा वसा उचलायचा आहे. तू समर्थपणे पेळशील. इकडे बघ, हे जे दिसते तुला हिरवळ, ही जी हिरवळ दिसते, ही हिरवळ जेव्हा बियाणं जमिनीमध्ये रुजताना जो संघर्ष बियाणाला करावा लागला, त्या संघर्षानंतर किंवा त्या जमिनीतून बाहेर पडताना त्याचं कोंबाचं रोपट्यामध्ये रूपांतर होताना ज्या यातना त्या बियाण्याला सहन कराव्या लागल्या, त्या यातना सहन करण्यासाठी तू तयार आहेस? जर तू सहन करशील तरच ही हिरवळ म्हणजे येणाऱ्या पुढच्या काळामध्ये स्त्री शिक्षण हे अतिशय जोमाने चालेल. आणि जेव्हा ते चालेल, नुसतं चालेलच नाही तर बहरेल, प्रत्येक स्त्री शिक्षित होईल आणि प्रत्येक स्त्रीला मानाने जगण्याचा अधिकार आपल्याला मिळवून द्यायचा आहे. आणि त्यासाठीच आपली ही धडपड आहे. अगदी क्षणाचाही विलंब न करता त्याच क्षणी ते जे वाक्य होते, जे शब्द होते, ते महात्मा ज्योतिबांचे शब्द सावित्रीने आपल्या हृदयावर कोरून घेतले. नुसतेच कोरले नाही, चिखल माती सगळं सहन केलं. शिव्या शाप काही कर्मठ असतात समाजामध्ये. चांगलं जर घडत असेल तर त्याला विरोध कसा करता येईल यासाठी काही तयारच असतात. पण त्या सगळ्यांना डावलून अतिशय कर्मठातले कर्मठ शब्द, अतिशय वाईट, आपलं हृदय हलून जाईल असे शब्द त्यांच्या कानावर यायचे. अरे खूप शहाणा झाला, बायकोला शिकवला, बाहेर काढला, त्याला काही कळते का? आता धर्म बुडणार, बाई शिकली घराबाहेर पडली, पाप घडणार, असे अनंत अनंत प्रश्न समाजामध्ये उभे राहिले. पण हे पती पत्नी एवढे खंबीर राहिले आणि त्यांनी जो विडा उचलला तो आजचा गायक चालला. म्हणून मैत्रिणींनो, मला सांगावंसं वाटते की आजचा जो आपला पंजाबीतला प्रवास आहे, तुमचा आमचा, आम्ही एवढ्या ज्या बिनधास्तपणे वावरतो इथे, याला फक्त आणि फक्त आपल्याला जन्म देणारी तर आई आपल्यासोबत असतेच, पण आपल्याला मानाने सन्मानाने जगायला शिकवणारी आपली दुसरी आई, ती म्हणजे सावित्रीमाई. तिला कधी विसरायचं नाही. गुरुवारचे व्रत आले, कुठली वृत्तवैकल्य सुरू होतात तेव्हा खूप छान आनंदाने करतात आमच्या महिला. केलंच पाहिजे, घरातलं वातावरण खूप छान असतं. पण त्या वृत्तवैकल्यासोबत हा सावित्रीमाईचा जो जन्म आहे, हा सुद्धा आपल्यासाठी एका सोहळ्यापेक्षा कमी नाही. तेव्हा प्रत्येकीने आजचा दिवस, आज थोडंसं गेटअप वेगळं वाटतंय, ते ठरवलंच होतं आम्ही करायचं, कारण आजचा हा जो सोहळा आहे तो तुम्ही सुद्धा करावा यासाठीच मी ही चीर काढलेली आहे. का तर मला यातून तुम्हाला म्हणजे सांगायचं पण आहे. आणि आतल्यात कुठेतरी सावित्रीमाईंना त्यांची जागा नाही घ्यायची, पण कदाचित त्यांच्यातला एक तरी गुण आपल्यापर्यंत पोहोचावा अशी मनापासून कामना आहे. तर जेव्हा जेव्हा आपण बाहेर पडतो, बऱ्याचदा कसं होतं, काही चांगलं घडत असताना लोक काय म्हणतात, हे वेडं झालं. आणि कुठली गोष्ट जेव्हा आपण ध्येयाच्या मागे लागतो तेव्हा पूर्णपणे वेडं झाल्याशिवाय समाजाला शहाणं करता येत नाही, असे आपले पूर्वज विचारवंत म्हणतात. आणि खरं आहे, जेव्हा आपण पूर्णपणे एखाद्या ध्येयाला झोकून देतो तेव्हाच कुठेतरी आपल्या आतून आपल्याला आवाज मिळतो की यस, तू केलंच पाहिजे. आपण नाही त्यांची बरोबरी करू शकत, पण कदाचित आजचा दिवस तरी त्यांचे विचार जगू शकतो ना. म्हणून थोडासा चेंज केला मी स्वतःमध्ये केला. माझी इच्छा आहे की तुम्ही सुद्धा करा. कारण भलेही सावित्रीमाई आपल्यासाठी एवढा छान वसा देऊन गेल्या, पण तिथे कुठे ना कुठे आमच्या हाती शासनाने म्हणा, निसर्गाने म्हणा, एक काम आम्हाला पवित्र कार्य दिले. आणि ते कार्य त्यांच्या स्वप्नाच्या माध्यमातून जगण्याचा आम्ही आयुष्यभर शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करू. आणि सावित्रीमाईंना अभिवादन मनापासून करण्यासाठी आज मुलींना मी असं आवाहन करीन की मुलींनी आज आपल्या घरी छान 2 ज्योती तरी किमान ज्ञानाच्या पणती लावाव्यात आणि सावित्रीमाईचा जन्मोत्सव आपण सेलिब्रेट करूया. कारण अतिशय जाचक, अतिशय वाईट, समाजाच्या अगदीच हलाखीचं जीवन जगणाऱ्या महिलांसाठी जर कुणी आपल्यासाठी देव म्हणून आला असेल तर तो म्हणजे सावित्रीमाई आणि महात्मा ज्योतिबा फुले. तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. वाचताना माझ्या सुद्धा अंगावर शहर आला. केशवपत लाईट आली वाटतं. आवाज बोलतोय काय आपण कल्पनाही करू शकत नाही अशा पद्धती समाजामध्ये चालीरीती होत्या.
अर्थात जरट विवाह पद्धती, अतिशय लहान मुलींचा वयस्क पुरुषासोबत लग्न लावून देण्याची प्रथा होती. त्यानंतर केशवपण म्हणजे विधवा महिलेचं केस पूर्ण काढले जायचे. त्याहूनही अत्यंत भयंकर वाटलेली प्रथा म्हणजे सतीची चाल. सतीची चाल म्हणजे जेव्हा एखाद्या स्त्रीचा नवरा मरतो तेव्हा स्मशानभूमीमध्ये त्या सरणावरतीच त्या बाईला बसवल्या जायचं. कल्पना करून त्या बाई जिवंत बाईच्या किंकाळ्या लोकांपर्यंत पोहोचू नयेत म्हणून मग ढोल ताशे खूप जोरजोरात वाजवल्या जायचे. आज फक्त आपण कल्पना करू शकतो, पण त्यावेळेची परिस्थिती अत्यंत भयानक आणि अत्यंत वाईट अशी ती प्रथा होती. त्या सगळ्या प्रथांना गुंडाळून टाकण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते मात्र महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई. असं म्हणतात की मोठ्या झाडाच्या खाली एखादा वटवृक्ष असेल किंवा अतिशय बहरलेलं एक मोठं झाड असेल तर त्या झाडाच्या खाली छोटंसं रोपटं जगू शकत नाही. छोटंसं रोपटं जगू शकत नाही, त्याला बाजूला काढून लावतात. का तर त्या सावलीमुळे त्याच्या वाढीवर परिणाम होतो. पण मला असं म्हणायला आवडेल की एवढा मोठा बहरलेला वृक्ष होता. महात्मा ज्योतिबा फुले साधे नव्हते, अत्यंत विचारी, खंबीर आणि जेही घेतील त्या निर्णयावर ठाम असणारे. वेळ प्रसंगी त्यांनी घर सुद्धा सोडलं. तर अशा या वटवृक्षाखाली एक छान असं रोपटं वाढलं, जगलं आणि बहरलं. त्या म्हणजे सावित्रीबाई. खरं जोडीदार जो लाभावा तर आपल्या उत्कर्षासाठीच असावा. तर अशा सुंदर जोडीला सर्वांच्या वतीने मी पुनश्च एकदा मनापासून अभिवादन करते. आणि जे मला सहन केला, मला जे सांगायचं होते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची मला एक संधी दिला, त्याबद्दल आमच्या सर्व विद्यार्थी मैत्रिणींचं, विद्यार्थी मित्रांचं, तसेच आमचे अत्यंत उत्तम सूत्रसंचलन करणारे ज्योतिबाच्या रूपात इथे थांबलेले चक्रधर स्वामी आणि तुझं नाव शिवशंकर यांनी अतिशय छान असा कार्यक्रम निभावून नेला. नाना हो हो म्हणत जे त्यांनी होकार दिला तर खूपच छान, अतिशय सुंदर असं त्यांनी संचलन केलेलं आहे. तेव्हा त्यांचं सुद्धा सर्वांचं मनापासून ऋण व्यक्त करते आणि ते थांबते. जाता जाता ह्या दोन ओळी. वंदिते तुला मी सावित्रीमाई, स्त्री शिक्षणाची तूच जनाई. वंदिते तुला मी सावित्रीमाई, स्त्री शिक्षणाची तूच जनाई. तुझीच शाळा सांगे स्त्री मुक्ती लढा. तुझीच शाळा सांगे स्त्री मुक्ती लढा. उचललीच लेखनी मिटल्या अवकळा, मिटल्या अवकळा. धन्यवाद. थँक्यू.